सत्यविचार.in समस्या तुमची, बातमी आमची। भामा आसखेड धरण 100% भरले। खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण शुक्रवारी दिनांक ऑगस्ट 23 रोजी 100% भरले आहे। मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण जवळपास 1 महिना आधी पूर्ण क्षमतेने भरले आहे। सध्या धरणात एकूण पाणीसाठा 8.14 TMC असून उपयुक्त पाणीसाठा 7.67 TMC इतका आहे। मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात 85.43% पाणीसाठा होता। धरण पूर्ण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। धरण क्षेत्रात आजपर्यंत 1072 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण असून धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 TMC इतकी आहे। चालू वर्षी धरण परिसरात 1 जून पासून 1072 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मागील पूर्ण वर्षात धरण क्षेत्रात अवघ्या 813 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती। यावरून यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे दिसत आहे। तर मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात 85.43% पाणीसाठा होता। मागील वर्षी धरणातून 24 सप्टेंबरला पहिला विसर्ग सोडण्यात आला होता, तर चालू वर्षी 4 ऑगस्टला पहिला विसर्ग सोडण्यात आला आहे। पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी जास्त करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अश्विन पवार, शाखा अभियंता निलेश घारे देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।